नमस्कार, मी दिव्या. समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा, गौरव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजेच नवदुर्गा समर्थ अवॉर्ड 2024 महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. पुरस्कार समाज बांधणीचं काम करणाऱ्या, चाकोरी बाहेर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान. गेल्या 5 वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे. आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा. जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या लोटस वुमन असोसिएशन कोल्हापूरच्या अध्यक्ष सौ संजीवनी चंद्रकांत भरडे आणि उपाध्यक्ष सौ मंगल संभाजी पाटील यांचं त्यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड म्हणून सन्मान होत आहे. त्यांचं समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमची महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून सन्मान होते, तर तुम्हाला कसं वाटते? खूप छान वाटतंय. कुठेतरी आपण कार्य केल्याबद्दल कोणीतरी आपला सत्कार करतोय आणि आपला सन्मान करतोय, त्याचा मला खूप आनंद होतो. मॅडम, तुम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर असता, नेहमीच असता, तर कोणकोणत्या स्तरावर तुम्ही सामाजिक कार्य करत असता? सामाजिक कार्य मी रक्तदान शिबिर केलेलं आहे, वृद्धांसाठी कार्यक्रम केलेले आहेत, त्यांना मनोरंजनासाठी, आणि बाल संकुलनमध्ये जाऊन आम्ही त्यांना वह्या पुस्तकं वाटप, ड्रेस वाटप केलेले आहेत. आवश्यक असणाऱ्या गोष्टी आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. अनाथ आश्रमसाठी मुलांसाठी आम्ही बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत. त्यांना वह्या पुस्तकांचं वाटप केलेलं आहे, ड्रेसचं वाटप केलेलं आहे, त्यांना खाऊ वगैरे आम्ही दिलं. त्यांच्यासाठी मनोरंजन पण आम्ही केलेलं होतं आणि त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमधनं कसं हे करायचं, पुढे डेव्हलप कसं करायचं ह्याची थोडीफार आम्ही त्यांना माहिती पण दिलेली आहे. आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही वृद्धांसाठी सुद्धा कार्य केले, तर कशा पद्धतीने असतं ते? वृद्धांसाठी कार्य काय? वृद्धांसाठी कार्य म्हणजे काय की एक अनाथ आश्रममध्ये त्यांचं एक घर असतं, एक स्वतःचं घर निर्माण झालेलं असतं. वृद्धाश्रममध्ये वृद्धांसाठी आम्ही एक छोटंसं प्रोग्राम वगैरे करतो किंवा त्यांना एक त्यांचं स्वतःचं घर असतं वृद्धाश्रममध्ये आणि मुलं इकडे तिकडे सोडून गेलेले असतात, मुलं जवळ नसतात आणि मग त्यांना एक मनोरंजन किंवा काहीतरी एक आनंद देण्यासाठी आम्ही त्यांचा प्रयत्न करतो. एक दिवसासाठी त्यांच्याकडे जातो आम्ही, त्यांना काही गोष्टी जे काही कला आहेत त्यांच्या बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद मिळेल या गोष्टी आम्ही तिथं जाऊन करत असतो. किंवा जेवण देणे, त्यांना जे काही आवडीचे खाऊ असतील, कधी त्यांना मिळत नाहीत त्या आवडीचे खाऊ आम्ही त्यांना घेऊन गेलेले आहेत. तर त्यांच्यासोबत आम्ही मस्त हास्य, मनोरंजन या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही त्यांचे एक मुलगी म्हणून सांभाळ करता. हो हो. आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही वृद्धांसाठी सुद्धा कार्य करता, लहान मुलांसाठी सुद्धा कार्य करता, तर त्याचबरोबर तुम्ही ह्या सगळ्या सामाजिक कार्यांबरोबरच महिलांसाठी सुद्धा काम करता, तर कोणकोणत्या प्रकारे करता? महिलांसाठी आम्ही छोटे मोठे असे बचत गट वगैरे त्यांना निर्माण करून दिलेले आहेत. तर त्यांच्याकडे काय कला आहे तर त्यानुसार त्यांना आम्ही रोजगार वगैरे दिलेला आहे. काही गोष्टींचं त्यांना मार्गदर्शन नसतं किंवा काहीतरी करायची एक जिद्द असते, कोणतरी त्यांना एक प्रोत्साहन द्यायला बाहेर काढायला पाहिजे, त्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायचं पण काम करतो. मॅडम, तुम्ही संजीवनी मॅडम यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यात आपला हात देत आहे, तर याबद्दल काय सांगाल? प्रथम मी माझं नाव सांगते, मंगल संभाजी पाटील. मी रिटायर शिक्षिका आहे. आता ह्या नोव्हेंबरला 3 वर्ष होणार रिटायर होऊन. आणि लहानपणापासूनच जरा मला या कामाची आवड आहे. माझा विषयसुद्धा BA करताना मी सोशॉलॉजी ठेवला होता आणि त्या विषयात मला कळालं की किती समाजाला आपली गरज आहे हे कळलं मला. आणि शाळेमुळं बऱ्यापैकी म्हणजे वेळ मिळत नव्हता मला. थोडंफार माझ्यातनं जेवढं करता येते तेवढं मी करत होते. शाळेतल्या मुलींसाठी म्हणा, उशाराच्या हायस्कूलमध्ये मी जॉब केलेला आहे, तर त्या मुलींसाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी सुद्धा काय करता येईल ते करत असते मी. आणि आता रिटायर झाल्यानंतर मला संजीवनी भरडेंची भेट झाली आणि त्यांचं जे कार्य आहे ते कार्य पुढे न्यावं असं मला वाटलं, त्यांना मदत करावी असं वाटलं मला. आणि माझ्या जोडीला ते अशी एक व्यक्ती मिळाली की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या त्यांच्यामुळे. हे एक मला आवडलं. आणि त्या जे करतात आता वृद्धाश्रमात सुद्धा त्यांनी सांगितलं आता, तर एकदा आम्ही गेलो तर तिथं आम्हाला ते वृद्ध असे म्हटले की
बाकीचे लाडू पेढे सगळे देतात, पण आम्हाला चिरमुरी फुटाणे कोण देत नाही, ते घेऊन येत जावा असं त्यांनी सांगितलं आम्हाला. म्हणजे हे किती चांगली गोष्ट आहे की आम्ही गेल्यानंतर आम्हाला अगदी जवळ येतात आमच्या आणि परत कधी येणार असं विचारतात. म्हणजे किती गरज आहे त्या मुलांना आपली हे लक्षात येतं आपल्या. मग त्यांना सुद्धा वह्या पुस्तक वगैरे असं आम्ही सगळे देत असते आणि काय त्यांना काय गरज आहे हे विचारूनच आम्ही जातोय, काय आणायचं हे विचारून जातो, उगाच डबल व्हायला नको म्हणून विचारूनच जात असतो. अशा पद्धतीचं काम आहे आमचं. आयुष्यामध्ये संघर्ष महिलांना करावा लागतो, तर एक अशी आठवण सांगा की जी तुम्ही कधीही विसरू शकत नाही, ती चांगली असो किंवा वाईट. संघर्ष म्हटलं तर आहे, म्हणजे नोकरीमध्ये पण भरपूर अनुभव असे आलेले आहेत. लग्न झालं आणि अगदी म्हणजे 18 वर्ष लागलंच नव्हतं त्यावेळेला लग्न झालं होतं. शिक्षण तर फक्त 10वी पास होते मी. आणि मला माझ्या आयुष्यातला तो प्रसंग असा आठवतो की माझे वडील मला म्हणले की तू घरात बसण्यापेक्षा, एकतर खेडेगावात दिले आणि तू घरात बसण्यापेक्षा पुढं शिक. तर मला शिकायची इच्छा खूप होती आणि मग मी शिकायचं ठरवल्यानंतर मग असं बऱ्याच जणांनी मला आता काय गरज आहे का तुला शिकायची, नवरा तुझा प्रोफेसर आहे आणि काय गरज आहे का असं म्हणले मला. पण माझे वडील काय म्हणले, पप्पा आमचे म्हणले की असं कोणाचं ऐकू नकोस तू, आणि तू आता कॉलेजला पहिलं नाव आहे आणि मग पुन्हा तुझं पूर्ण शिक्षण झाले तू तुझ्या पायावर उभी राहावं असं माझी इच्छा आहे म्हणले. ते मिलिटरी मॅन असल्यामुळं त्यांची कडक शिस्तीत आम्ही राहिलेलं आहे, त्यामुळं आम्हाला इतकं व्यवस्थित अभ्यास करणं किंवा काय, आणि ह्या सगळ्या ह्याच्यात कामात मला माझ्या मिस्टरांची खूप चांगली साथ मिळाली आणि सासू सासऱ्यांची पण मिळाली. आणि हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही की त्यांनी मला पुढं आणलं, शिक्षण दिलं मला आणि मी शिक्षिका झाले आणि मला ताराराणीमध्ये जॉब लागला. हे माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. तर मॅडम तुमच्याही आयुष्यात असा काही प्रसंग घडलाय का जो विसरू शकत नाही तुम्ही? विसरू शकत नाही म्हणजे माझं पण खूप लहान वयामध्ये माझं लग्न झालं होतं आणि लहान वयात लग्न झाल्यानंतर काही गोष्टी मला समजत नव्हत्या. तर माझ्या मिस्टरांनी एवढी साथ दिलेली आहे. माझे मिस्टर खरंच खूप प्रेमळ आहेत आणि त्यांनी खूप मला साथ चांगली दिलेली आहे. आणि ते साथ दिल्यामुळं मी आज एक झाशीच्या राणीसारखं मी बाहेर वावरू शकते किंवा ह्या सगळ्या गोष्टी करू शकते. महिलांसाठी हे छोटे छोटे कार्यक्रम मी राबवत असते आणि त्याचा मला खूप कौतुक आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे माझा छोटा मुलगा आर्मीमध्ये पायलट आहे, कॅप्टन पायलट आहे तो, आणि मला त्याचं फार कौतुक आहे आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. नक्कीच मॅडम, या सर्व कामामध्ये तुम्हाला कुटुंबाला कसा वेळ देता येतो? कुटुंब म्हणजे सगळ्या गोष्टी मी हे कुटुंब सांभाळत केलेले. अगदी लहानपणापासून मला समाजकार्याच्या सुरुवातीपासूनच आवड होती आणि ह्या सगळ्या कुठंही कुटुंबाला न डिस्टर्ब करता ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत. अजिबात काहीच नाही आहे, जरा पण नाही आहे. सगळा वेळ अगदी कुटुंबाला द्यायचा आणि राहिलेल्या वेळात ह्या सगळ्या गोष्टी मी कामं केलेल्या आहेत. खूप छान प्रकारे मला त्यांचा पाठिंबा आहे. आता तुम्ही आपल्या महिलांना काय संदेश द्याल? महिलांना असा संदेश देईन की महिला आहेत म्हणून तुम्ही बाहेर पडायचं नाही आहे असं काही नाही आहे. महिला या आता अग्रेसिव्ह महिला आहेत आत्ताच्या काळामध्ये. घरात बसलो आहे, आपण काम नाही केलेलं आहे, बाहेर कसं जायचं, बाहेर समाजाशी कसं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा सगळं समाज काय आहे, दुनिया काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार. त्यामुळं तुम्ही बाहेर पडा, चांगले चांगले कार्य करा, ज्या त्या गोष्टीतनं तुम्ही शिका, ज्या गोष्ट तुम्हाला शिकायची ती शिका पूर्णपणे आणि त्यात तुम्ही यशस्वी व्हा. मी एवढंच सांगू शकते त्यांना. म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे की महिलांनी घरात न बसता बाहेर पडून बाहेरचं अस्तित्व बघितलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. आता मॅडम, हे समाजकार्य करत असताना तुम्ही अनाथ आश्रमाकडे कसं वळलात? अनाथ आश्रमाकडे वळले म्हणजे माझी आई लहान असताना वारली आणि मी 6 वर्षाची होते. भाऊ माझा 3 वर्षाचा होता आणि पप्पा मिलिटरीत होते, त्यामुळे आम्हाला सांभाळणारं कोण नव्हतं. म्हटल्यानंतर पप्पाने आम्हाला सगळ्यांना अनाथ आश्रमात ठेवलं आणि ते पुन्हा आता मग अनाथ आश्रमात कुठल्या गेलं की मला माझे दिवस आठवतात आणि मला असं वाटतं की आपण ह्या मुलांचं दुःख मला माहीत आहे आणि ह्या मुलांसाठी काहीतरी करावं असं मला वाटतं, म्हणून मी तिकडे वळले. तर एक समाजकार्य करत असताना स्वतःसाठी वेळ कमी मिळतो, तर तुमचा छंद काय, तुम्ही काय करता? माझा छंद म्हणजे मी गेली 25 वर्षे बिझनेस करते. नोकरी सांभाळून एक छान बिझनेस केलेला आहे नेटवर्क मार्केटिंगमध्ये. मी MBA मध्ये खूप चांगलं काम केलं आहे. त्यात मी जवळजवळ 8 ते 8 देश फिरून आले मी. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, प्रत्येकाच्या घरी आम्ही जाऊन असं डेमो वगैरे दाखवायचं, तेव्हा असं लक्षात आलं की आर्थिकची परिस्थिती आधी व्यवस्थित पाहिजे तर बाकीचं सगळं करू शकतात.
मग त्यामुळं मी त्या महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी शिवणकाम, जॉब करणं किंवा हा बिझनेस वाढवणं वगैरे ह्यासाठी मी मदत केली त्यांना. आणि छंद म्हटला तर मला फिरायला खूप आवडते. आता बाहेरचे देश भरपूर फिरून झाले, पण आतलं इथलंच राहिलेलं आहे, भारतच फिरायचं राहिलं आहे. म्हणून मी मंगल टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे चालू केले. आणि त्यात मी असं काय मोबदला घेत नाही, मी फक्त गाड्या ठरवते आणि किती रुपये होतात हे बघून मी त्या बायकांना सांगत असते एवढे एवढे पैसे आपल्याला द्यायचे म्हणून. आणि सगळ्यांना महिलांना एकत्र करून त्यांच्याबरोबर एन्जॉय करायचं, त्यांना घेऊन एन्जॉय करायचं, हे मला आवडतं. महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली. समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने आपलं अभिनंदन. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाल साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळला लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार. दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनतम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या. लग्न बस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार. महाराष्ट्राचे वस्त्रवैभव. लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. घडीवर घडी खुली रेशमाची घडी.